नमस्कार सर्वांना, मी रोहन निकम. तर आपण आज बघणार आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यात सुरुवात होणार आहे. तर कधी पैसे जमा होणार आहेत हे आपण आज अपडेट तुमच्या समोर घेऊन आलो आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवे आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याबाबत सर्वांना मोठी उत्सुकता आहे. या संदर्भात आता मोठी अपडेट समोर आले आहे. गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात. अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली. ही राज्य सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. मात्र सध्या ही योजना विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराचा मुख्य मुद्दा बनली असून या योजनेमुळे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. जुलैपासून महिलांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक आचारसंहितामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा 2 महिन्याचा ऍडव्हान्स पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. मात्र आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार. लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ती डिसेंबरचा हप्ता कधी येणार. तर प्रत्येक लाडकी बहीण सध्या युट्यूबवर किंवा इतर सोशल मीडियावर किंवा अंगणवाडी सेविकांना विचारत आहे की डिसेंबरचा हप्ता कधी येणार. आणि ज्या महिलांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला होता त्या महिलांना अजून पैसे मिळाले नाहीत, म्हणून त्या महिला अजून पैशांची वाट बघत आहेत. एकीकडे या योजनेमुळे विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची जोड उठवली आहे. ही योजना ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू करून महिलांना मत खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांना थोडी तोड उत्तर दिले जात आहे. आता या योजनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठी अपडेट दिली आहे. नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री साहेब हे आपण आज बघणार आहोत. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता हा मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार आहे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना या योजनेवरून त्यांनी पुन्हा एकदा विरोधकावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे मला म्हणाले 10 दिवस थांबा की तुम्हाला पण जेलमध्ये टाकतो. लाडकी बहीण योजना आणली म्हणून हा राग आहे का? सावत्र भावांना तुम्ही निवडणुकीत जोडा दाखवा. महाविकास आघाडीच्या पायाखाली वाळू सरकली आहे. विरोधकांचा कार्यक्रम आम्ही करू. आमची नियत साफ आहे. हे सरकार देणा बँक आहे, घेणा बँक नाही. निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये जमा होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तरी रत्नागिरी या कार्यक्रमात ते बोलले आहेत. तर लाडक्या बहिणींना निवडणूक होताच खात्यामध्ये डिसेंबरचे पैसे जमा होणार आहेत. म्हणजे लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरच्या एंडिंग पर्यंत खात्यात जमा केले जाणार आहेत. यानंतर लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या एंडिंग पर्यंत आपल्या खात्यात पैसे जमा होऊन जातील. तुमची निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी आहे आणि 23 नोव्हेंबर रोजी तुमची निकाल लागणार आहे. तरी लाडक्या बहिणींचे पैसे नोव्हेंबरच्या शेवटच्या हप्त्यापर्यंत महिलांच्या खात्यात जमा होतील किंवा डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. तर लाडक्या बहिणींना हे पैसे आता लवकर दिले जातील, म्हणून लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या एंडिंग पर्यंत पैसे जमा होतील. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या आधार लिंक केलेले नसेल त्या महिलांनी लवकरात लवकर आधार लिंक करून ठेवा. बँकेला डीबीटी जॉईन करून आपले पैसे आपल्या हातात घ्या, कारण की खूप महिलांचे पैसे हे आधार लिंक नसल्यामुळे राहून गेले आहेत. म्हणून लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे ते लवकरात लवकर चेक करून घेऊ शकतात. तर लाडक्या बहिणींना जर कसे चेक करायचे हे बघायचे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरील तुम्ही व्हिडिओ बघू शकतात. तर लाडक्या बहिणींना अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.